म्हणून काम केलं आणि त्याच्यामध्ये 2-3 वर्ष झाले की माझ्याकडे सनेजचा प्लॅटफॉर्म आला. सनेजमध्ये यायची एंट्री खरं तर मी खूप सहज आले होते. माझा खरंच विश्वास नव्हता सनेजवरती. म्हणजे मोठ्या भावाने दिलं मला. मला म्हटलं की तू ट्राय कर. आणि माझ्याकडे एक असा छोटा मुलगा होता की जो कधी बोलू शकत नव्हता, 4.5 वर्षाचा. जेनेटिक डिसऑर्डर होती त्याला आणि पुण्याचे डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं की तो मुलगा कधीच बोलू शकणार नाही. मग मी सहज ट्राय केलं. मी व्हिडिओ पाहिले तर सनेजच्या. काही मुलं 9 वर्षांनी बोलायला लागली, काही मुलं 10 वर्षांनी बोलायला लागली. मग मी त्याला आपलं सहजच दिलं आणि 1.5 महिन्यानंतर त्यांचा रात्री मला 11:30 वाजता फोन आला की मॅडम आमचा मुलगा बोलायला लागला आणि त्याची आई अक्षरशः रडत होती की आज 4.5 वर्षातला माझा मुलगा मला आई म्हणतोय. मग हे मला खूप आनंद झाला मॅडम तेव्हा की खरंच आपण काहीतरी चांगलं काम करतोय. त्याच्यानंतर मग मी सनेजला थोडंसं सिरियसली घेतलं आणि फुल टाइम सनेज करायचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर मग मी 5-6 कॅन्सरचे पेशंट जिथं म्हणजे खूप क्रिटिकल सिच्युएशन होती त्यांची, 5-6 कॅन्सरचे पेशंट रिकव्हर केले. त्याच्यानंतर मॅडम मी 5 रिझल्ट असे दिले की ज्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती त्यांना प्रेग्नन्सी राहिली. आणि मग हा खूप आनंद वाटायला लागला की आपण फक्त फिजिओथेरपीमध्ये काही लिमिटेड पेशंट माझ्याकडे यायचे आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या पेशंटला क्युअर करू शकते. आणि पहिल्यापासून हेल्पिंग नेचर आहे, त्यामुळे असं वाटायचं की काही पेशंट खूप गरीब येतात आपल्याकडं, मग त्यांना आपण कसं हेल्प करायची. तर याच्यामध्ये मॅडम मला खूप धन्यवाद की हा चान्स मिळाला की आपण त्यांना बिझनेस पण देऊ शकतो. याच्यामधून त्यांना इन्कम कमवायचा पण चान्स मिळाला. आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर माझा एक छोटा मुलगा आहे, एक मोठा मुलगा आहे आणि मग मला लहान मुलाला पण सांभाळायचं, मोठ्या मुलाला पण सांभाळायचं. मग दोघांच्या वयामध्ये खूप डिफरन्स आहे. ज्यावेळेस मी आरटीपीला माझ्या मोठ्या मुलाला बसवलं त्यावेळेस मॅडम म्हणजे आता सोशल मीडिया एवढं वाढलंय ना की असं वाटतं की मुलं काय बघतात मोबाईलमध्ये, आपण कंटिन्यू त्यांच्यावरती वॉच ठेवू शकत नाही, बरोबर ना. मग त्यावेळेस असं वाटलं की आरटीपीला ज्यावेळेस माझा मोठा मुलगा बसला ना त्यावेळेस माझे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. माझ्या मोठ्या मुलामध्ये एवढा चेंज झाला ना मॅडम की असं वाटलं की खरंच आपण खूप छान प्लॅटफॉर्म निवडलाय. सो म्हणून माझा पहिला इन्कम होता म्हणजे पहिला पेआउट 12,500 आणि हायेस्ट घेतला मी 70,300चा. थँक्यू मॅडम. ग्रेट. मॅडमच्या ह्याच्यातून मॅडम हे म्हणजे मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे रिझल्ट खूप घेतले. हाई भावांनी याच्यामध्ये मॅडमला आणलं आणि सगळ्यात महत्वाचं चेक जो सांगितला 70,000चा हायेस्ट, म्हणजे एक दिवस त्या निगेटिव्ह होत्या पण प्रोडक्टमुळे पॉझिटिव्ह झाल्या, ट्रेनिंगमुळे नॉलेज मिळालं, कन्सिस्टन्सी सातत्य ठेवल्यामुळे 70,000